नमस्कार, मी ईशान आणि तुमचं 8व्या भागामध्ये स्वागत आहे. वेलकम टू द 8th एपिसोड. आपण आत्ता मेंटल हेल्थ या सिरीजच्या सेकंड हाफमध्ये आहोत आणि सेकंड हाफमध्ये म्हटलं तसं सुईसाईड ह्या गोष्टीवरती फोकस आहे. आणि आज मी जसं 7व्या भागात म्हटलं तसं ॲज प्रॉमिस्ड तुम्हाला सुईसाईड इंटरव्हेन्शनच्या मॉडेलकडे आता डिरेक्टली मी नेणार आहे. आज आपण असिस्ट ह्या संस्थेचा एक अक्रेडिटेड मॉडेल आहे, त्या मॉडेलमधील पहिला अर्धा फर्स्ट हाफ भाग समजून घेणार आहोत. हा अर्धा भाग मी कंडेन्स म्हणजे एकदम असा कन्साईस करून सांगणार आहे, कारण हा एका कोर्सचा एक भाग आहे. कारण हा कोर्स म्हणजे इकडे ज्या ऑस्ट्रेलियामध्ये अक्रेडिटेड ज्या सायकोलॉजीच्या डिग्रीज आहेत त्याच्यामधल्या एका सब्जेक्टमधला तो भाग आहे. त्याच्यामुळे हे जे मॉडेल जे मी वापरणार आहे ते ॲक्च्युली म्हणजे पुढचे फ्युचर क्लिनिकल रजिस्टर्ड सायकोलॉजिस्ट जे होतात त्यांच्या डिग्रीमधल्या एका सब्जेक्टमधला भाग आहे हा. त्याच्यामुळे तो रेकग्नाइज्ड असल्यामुळे तो खूपच लांब आहे आणि तो मी कन्साईज करणार आहे. पण तो छोटा करूनसुद्धा आधीच्या एपिसोड्सशी कम्पेअर केलं तर हा एपिसोड थोडा लांबच होणार आहे. हे जे मी मॉडेल वापरणार आहे आज, या मॉडेलला ऑस्ट्रेलियन असोसिएशन ऑफ सायकोलॉजिस्ट, बियॉन्ड ब्लू, क्रायसिस हेल्पलाईन आणि ऑस्ट्रेलियन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असोसिएशन या सगळ्यांचा पाठिंबा आहे. आता स्पेसिफिकली आजच्या भागात आपण जर का कुठली व्यक्ती सुईसायडल असेल तर त्या व्यक्तीला आपण बेसिकली म्हणजे जोपर्यंत हेल्प येत नाही तोपर्यंत कसं वाचवायचं किंवा कसं इंटरव्हीन करायचं त्या गोष्टीमध्ये ह्याबद्दल बोलणार आहोत. आता व्यक्ती सुईसायडल आहे की नाही आहे ही खूप ट्रिकी गोष्ट आहे आणि खरं म्हणजे ह्याला जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः सांगत नाही तोपर्यंत क्लिअर कट असं एस्टॅब्लिश्ड आन्सर नाही. पण काही काही इंडिकेशनसुद्धा असतात. म्हणजे व्यक्ती सुईसायडल जी असते ती कधी कधी तुम्हाला ब्रिजवरती उभी दिसेल, उडी मारायला तयार, कधी कधी चाकू घेऊन स्वतःचा हात किंवा म्हणजे स्वतःला खुपसून घ्यायला तयार दिसू शकते. ह्या गोष्टी खूप क्लिअर इंडिकेशन देतात की ती व्यक्ती कदाचित सुईसाईड करणार आहे. मी कदाचित का म्हणतो आहे, कारण सेल्फ हार्म आणि सुईसायडल होणं ह्याच्यामध्ये फरक आहे. सेल्फ हार्म करणं म्हणजे स्वतःला पीडा करून घेणं. म्हणजे खूपदा लोक जे रिस्क कापतात आपली, खरं त्यांनी सुईसाईड खूप कमी होतात. ते स्वतःला वेदना करून घेण्यासाठी, स्वतःला त्रास घेऊन घेण्यासाठी, स्वतःला मारणं, स्वतःला कापणं ह्या गोष्टी करतात. त्याला सेल्फ हार्म म्हणतात. आणि सुईसायडल थॉट म्हणजे क्लिअर कट स्वतःचा जीव घेणं हे त्याच्या मागचं कारण असतं. तर ते कधीकधी म्हणजे आता ब्रिजवर उभं राहणं हे किंवा चाकू घेऊन जर का व्यक्ती असेल तर इट कॅन बी अ ग्रे एरिया. म्हणजे आपल्याला कदाचित ते कळणं कठीण होईल की ह्या व्यक्तीचं म्हणजे इंटेन्शन हे स्वतःला हार्म करून घेणं, स्वतःला पीडा करून घेणं, म्हणजे जखमी करणं स्वतःला, हे आहे का खरंच जीव घेणं आहे. पण मी सांगतो आहे की ह्या ज्या म्हणजे हे इंडिकेशन्स किंवा हे जे इन्स्टन्सेस मी सांगतो आहे ते असू शकतात. त्याच्यामुळे त्या इन्स्टन्सेसमध्ये आपण अलर्ट होणं हे खूप आवश्यक आहे. आता हे जे मी आधी म्हटलं ते खूप म्हणजे आउटराईट विजिबल आहेत डोळ्यांना, पण काही काही गोष्टी इनडिरेक्ट पण असतात. म्हणजे व्यक्ती आपलं सगळ्या गोष्टी आहेत नाहीत ते आपले पझेशन्स जे आपण म्हणतो त्या दान करून टाकायला सुरुवात करते. म्हणजे स्वतःचं जे काय आहे नाही ते सगळं दुसऱ्यांना देऊन टाकणं, दान करून टाकणं, हे सुद्धा एक इंडिकेशन आहे की समथिंग इज नॉट राईट. कधी कधी हायजीन इश्यूजसुद्धा असतात. म्हणजे जी एक नॉर्मल स्वच्छ राहणारी व्यक्ती असते ती अचानक आंघोळ करणंच बंद करते, केस विंचरणंच बंद करते, तर तेव्हासुद्धा ते इंडिकेशन असतं की समथिंग इज नॉट राईट. कधी कधी ते जस्ट स्वतःसारखे वागत नाहीत, जस्ट वेगळे वाटतात, लॉस्ट वाटतात, अग्रेशन अति दाखवतात, दुःख अति दाखवतात, काही काही गोष्टींमध्ये इंटरेस्टच नसतो त्यांना, असं वागायला लागतात. तुम्ही बोलताना त्यांचं मन कुठेतरी दुसरीकडेच आहे हे तुम्हाला कळायला लागतं. कधी कधी दारू जास्त प्यायला लागतात. तर ह्या गोष्टीसुद्धा इंडिकेट करतात की ती व्यक्ती कदाचित सुईसायडल होऊ शकते. काय आहे, जर का एक व्यक्ती सुईसायडल होत असेल तर असं नेसेसरी नाही आहे की दरवेळेलाच ती दारू भरपूर पिईल. पण अशा वेळेला दारू भरपूर पिणं हे एक इंडिकेशन असू शकतं. पण परत जर का कुठली व्यक्ती दारू भरपूर पित असेल तर ती व्यक्ती सुईसायडलच असंही होत नाही. तर ह्याच्यामध्ये म्हणण्याचा अर्थ हा आहे की ही जी मी इंडिकेशन्स सांगितली ह्या इंडिकेशन्सनी आपण अलर्ट होणं, प्रेज्युडाईज न राहणं आणि विचार करणं की कदाचित ही व्यक्ती सुईसायडल असू शकते. पण मग हे कळायला एकच मार्ग आणि ते म्हणजे त्या व्यक्तीशी बोलणं. आणि आता आपण बघणार आहोत, म्हणजे आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते बोलणं ॲक्च्युली कसं करायचं. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की जर का गोष्टी एकदम एक्स्ट्रीम असतील, म्हणजे ब्रिजवरती कोणी उभा आहे उडी मारायला रेडी, किंवा तुम्ही रूममध्ये आलात आणि गळ्याला फास लावलेली आहे,
तर तेव्हा जेव्हा कधी पॉसिबल असतं तेव्हा आउटराईट फिजिकली त्या व्यक्तीला वाचवणं आणि एमर्जन्सी सर्व्हिसेसला कॉल करणं. आता वेगवेगळ्या देशांमधले एमर्जन्सी सर्व्हिसेस वेगवेगळे असतात. आपला मेजॉरिटी ऑडियन्स आत्ता इंडियात असल्यामुळे आपण इंडियात 100 कॉल करून किंवा कुणाला माहिती असेल भारतात अजून कुठल्या एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत का, मी जो नंबर दिला ना लास्ट टाईम तुम्हाला, त्या नंबरच्या व्यतिरिक्त कुणाला माहिती असेल तर जरूर शेअर करा. पण पहिली गोष्ट म्हणजे एमर्जन्सी सर्व्हिसेसना कॉल करणं आणि ते येईपर्यंत जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये त्या व्यक्तीला सेफ ठेवणं आणि ते सेफ ठेवताना त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन एस्टॅब्लिश करणं, त्यांच्याशी एक कनेक्शन एस्टॅब्लिश करणं की जोपर्यंत हेल्प येत नाही, जोपर्यंत पोलीस येत नाहीत किंवा ॲम्ब्युलन्स येत नाहीत किंवा त्या देशांमधले एमर्जन्सी सर्व्हिसेस येत नाहीत, तोपर्यंत काय तर तोपर्यंत आपल्या हातात आहे त्या व्यक्तीला सेफ ठेवणं. आता हे कधी जेव्हा ती व्यक्ती जर का आउटडोर असेल आणि मी म्हटलं तसं कुठल्या पॉईंटला असेल जिकडनं उडी वगैरे मारणार आहे, कदाचित फिजिकली तुम्ही थांबवलत किंवा थांबू नाही शकलात, तर मग ते बोलून त्यांना जे एंगेज करायला लागतं. तुम्ही मूवीजमध्ये बघितलं असेल की एका नेगोशिएटरला बोलवतात, तसं काहीसं झालं. म्हणजे तुम्ही नेगोशिएटरसारखं त्या व्यक्तीशी आधी एस्टॅब्लिश करणार आहात कनेक्शन आणि त्या कनेक्शनच्या थ्रू त्या व्यक्तीला सेफ ठेवणार आहात. आता ती व्यक्ती अननोन असेल तर जोपर्यंत हेल्प सर्व्हिसेस येत नाहीत तोपर्यंत सेफ ठेवणं आणि ते आल्यानंतर खरं तर आपलं काम संपतं, कारण आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही. आपलं काम होतं की पोलीस येईपर्यंत आपण त्यांना सेफ ठेवलं. पण जर का ती व्यक्ती आपल्या ओळखीची असेल तर ती गोष्ट वेगळी. म्हणजे डे टू डे आपण भेटत असू किंवा कुठल्या तरी गेट टुगेदरला बोलण्यातनं आपल्याला जर का इंडिकेशन आलं तर ते जे बोलणं आपलं असेल ते जास्त डिटेल्ड असेल, जास्त माहिती काढणारं असेल, जास्त कनेक्शन एस्टॅब्लिश करणारं असेल, कारण आपण त्या व्यक्तीला ॲक्च्युली ओळखतो आणि ओळखत असल्यामुळे आपण त्यांना मदतही करू शकतो. म्हणजे माहितीतली व्यक्ती असेल तर आपण हे नाही म्हणणार की चला पोलीस आले आता आपलं काम संपलं. माहितीतली व्यक्ती असेल तर खरं तर आपला रोल कंटिन्यू राहू शकतो. त्याच्यामुळे तेव्हा सिच्युएशन जरा वेगळी असते. आणि आज जे मी उदाहरण देणार आहे ते जास्त करून की तुमच्या ओळखीची व्यक्ती असेल कोणी, ज्याच्या म्हणजे तुम्ही असं नाही म्हणणार की पोलीस आले वाचवलं आता माझा विषय संपला, असं नाही. त्या व्यक्तीशी कदाचित तुम्ही पुढे जाऊन म्हणजे मॉनिटरही करू शकता किंवा फॉलोअपही करू शकता किंवा परत रिलॅप्स झाला तर तुम्ही असाल त्या व्यक्तीशी बोलायला. हे मी अज्युम करून आत्ताचं उदाहरण देतो आहे तुम्हाला. एक बेसिक गाईडलाईन लक्षात ठेवा. मी जे म्हटलेलं होतं कनेक्शन एस्टॅब्लिश करणं, ओपन एंडेड क्वेश्चन्स ठेवणं, कमीत कमी प्रेजुडिस ठेवणं, ह्या गोष्टी आता कायम राहतात. या म्हणजे चालूच राहणार. इवन इफ इट्स अ स्ट्रेंजर, माहितीतली नसेल व्यक्ती, तरी त्या व्यक्तीशी तुम्ही एंगेज करायला जास्तीत जास्त एक ॲक्टिव्ह लिसनिंग करणं आणि ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारून एंगेज करणं जोपर्यंत पोलीस येत नाहीत, हे तुम्हाला करता येईल. पण ह्याच गोष्टीला जरा आपल्याला म्हणजे लांबवता येईल, थोडं अजून डिटेलमध्ये जाता येईल जर का ती व्यक्ती आपल्या ओळखीची असेल. तर चला, पहिला पार्ट असणार आहे कनेक्शन. म्हणजे कनेक्शनमध्ये काय असणार आहे, आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत की काय चाललं आहे आणि आपण क्लिअर कट एक इंडिकेशन घ्यायचा प्रयत्न करणार की खरंच सुईसाईडचा विचार आहे का. आणि एक आपण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला जेव्हा क्लॅरिटी हवी असते की त्या व्यक्तीचा खरंच सुईसाईडचा प्लॅन आहे का नाही आहे, तेव्हा तो प्रश्नही डिरेक्ट असणं खूप आवश्यक आहे. आपण इनडिरेक्टली विचारलं तर आपल्याला इनडिरेक्ट उत्तर मिळेल आणि त्या 2 इनडिरेक्ट गोष्टींमुळे म्हणजे धडका लागणार नाही. म्हणजे आपल्याला जी क्लॅरिटी हवी ती क्लॅरिटी मिळणार नाही. इट विल जस्ट बी अन अझम्पशन. म्हणजे तुम्ही जर का विचारलं अरे काही बरं वाईट करण्याचा विचार करतोयस का, तर तुमच्या मनात बरं वाईट करणं म्हणजे काय, त्या व्यक्तीला बरं वाईट म्हणजे काय वाटलं तुम्ही म्हणताय, ती व्यक्ती म्हणेल की हो बरं वाईट करायचं आहे की बरं वाईट नाही करायचं आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे आणि त्याचा अर्थ परत तुम्ही काय लावता, या सगळ्यामध्ये जस्ट कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे इनडिरेक्ट असं काहीतरी न विचारता डिरेक्ट टू द पॉईंट विचारणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच मी आधीच्या एपिसोडमध्ये क्लिअर केलेलं होतं क्विजमधनं की डिरेक्ट क्वेश्चन विचारणं की सुईसायडल थॉट्स आहेत का, ह्यानी ॲक्च्युली मदत होते, हार्म होत नाही. तर तो डिरेक्ट क्वेश्चन विचारणं हे खूप आवश्यक आहे. येस, सो आता बघूया आपण की कनेक्शन कसं एस्टॅब्लिश करायचं, ओपन एंडेड क्वेश्चन कसे विचारायचे, नॉन प्रेज्युडिस्ड कसं राहायचं आणि एकदा क्लॅरिटी मिळाली की ती व्यक्ती खरंच सुईसायडल आहे तर त्या व्यक्तीला कुठल्या तरी चांगल्या गोष्टी, म्हणजे जी गोष्ट त्यांना कनेक्ट करते जिवंत राहण्यासाठी, जे त्यांना एनकरेजमेंट मिळते, त्या गोष्टीकडे कसं आपण मनोवर करणं आपलं कॉन्व्हर्सेशन, हे आपण बघणार आहोत. तर चला, लेट अस लुक ॲट अन एक्झाम्पलमध्ये आता मला म्हणजे मी जे रेकॉर्डिंग करतो आहे ते मी एकटा करतो आहे, 2 व्यक्ती नाही आहेत माझ्याबरोबर, त्याच्यामुळे मी रोल प्ले नाही करू शकत आहे. आणि मी जर का 2 व्यक्तींचा आवाज काढायला गेलो तर त्याचा सिरियसनेस जाईल. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, मी 2 भाषांमध्ये बोलणार आहे. मी मराठीत बोलणार आहे आणि मी हिंदीमध्ये बोलणार आहे. तर तुम्ही समजून घ्या, मराठीत बोलणारी एक व्यक्ती आहे आणि हिंदीत बोलणारी दुसरी व्यक्ती आहे. सो 2 कॅरेक्टर्स आहेत. ओके, जेव्हा मराठीत बोललं जातं आहे ते एक कॅरेक्टर बोलतं आहे, हिंदीमध्ये बोलणारं दुसरं कॅरेक्टर आहे.
आत्ता मराठीत बोलणारी व्यक्ती मदत करणारी व्यक्ती आहे आणि हिंदीमध्ये बोलणारी व्यक्ती जी सुइसायडल झालेली आहे अशी व्यक्ती आहे. तर चला आपण रोल प्ले म्हणजे कॉन्व्हर्सेशन ऐकूया. बॅकग्राऊंड अशी आहे कॉन्व्हर्सेशनची की तुम्हाला तुमच्या ओळखीची व्यक्ती आहे आणि क्लिअर कट असं थोडं दिसतं आहे की काहीतरी समथिंग इज नॉट राईट, काहीतरी गडबड आहे. म्हणजे जे मी आधी इंडिकेशन्स दिले ना, त्या इंडिकेशन्समुळे तुम्ही ऑलरेडी थोडेसे सावध झालेले आहात. ओके, सो लेट्स स्टार्ट द रोल प्ले. हाय, अरे कसा आहेस? काय म्हणतोस? घरी कसं आहेत सगळे? काय चाललं आहे आजकाल? कुछ नहीं चल रहा है. मनात विचार चालले आहेत का कसले सिरियस? कुछ खास नहीं. सोचा था अब तक मैं जीएम बनूंगा, लेकिन क्या पता. अरे होशील ना, त्यात काय, तिकडे युक्रेनमध्ये लोक मरत आहेत आणि तुला जीएमची पडली आहे. एंड ऑफ रोल प्ले. मी इंग्लिशमध्ये एंड ऑफ रोल प्ले म्हणत जाईन, म्हणजे तुम्हाला कळेल की तो भाग रोल प्लेचा संपला आहे. आणि मी इंग्लिशमध्ये स्टार्ट म्हणेन रोल प्लेला जेव्हा मी स्टार्ट करत जाणार आहे. तर आत्ताच्या रोल प्लेमध्ये काय झालं बरं, मी ठरवून हे उदाहरण दिलं. कनेक्शन गेलं, दॅट वॉज अ लॉस ऑफ कनेक्शन. ज्या क्षणी आपण म्हटलं अरे होशील ना, त्यात काय, तिकडे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, अगदी लोकांना खूपदा म्हणायला आवडतं आफ्रिकेत किती मुलं मरत आहेत आणि तुला म्हणजे ही गोष्ट मिळत नाही आहे त्याची पडली आहे. हे म्हटल्या क्षणी आपण ती व्यक्ती जे तुम्हाला कदाचित त्या व्यक्तीने एक्सप्रेस केलं असतं पुढे जाऊन, ती गोष्ट आधीच हाणून पाडतो आहे. आधीच आपण सांगतो आहे की त्यांना जे वाटतं आहे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे, त्यात काय एवढं, त्यापेक्षा अजून किती मोठी गोष्ट वाईट चालली आहे जगात. आता अनेकदा लोकांना ह्या टाईपनी मदत करावीशी वाटते, म्हणजे इंटेन्शन काही वाईट नसतं, पण खरं ह्याने कनेक्शन जाऊन ती व्यक्ती तुमच्याशी पुढे मोस्टली कम्युनिकेट नाही करणार. आणि मग पुढे जाऊन जेव्हा बरं वाईट होतं, म्हणजे सुइसाईड होतो, तेव्हा आपल्याला वाटतं अरे बोलायचा तर प्रयत्न केला, असं कसं केलं या व्यक्तीने, तेव्हा तर काही बोलला नव्हता, मी तर मदत करायचा प्रयत्न केला. तर ते आपण आधीच कन्क्लुजनला आलो की अरे होशील ना जीएम, त्याच्यात काय, हे जे बोलणं होतं ह्या टाईपच्या बोलण्याने कनेक्शन जातं. सो आपण आता इम्प्रूव्ह करूया हा रोल प्ले. परत आपण ऐकूया कॉन्व्हर्सेशन आणि बघूया अजून कुठल्या पद्धतीने करता येईल. लेट अस स्टार्ट द रोल प्ले. कसा आहेस? नाही म्हणजे घरी कसं आहेत सगळे, काय चाललं आहे आजकाल? चल रहा है, कुछ खास नहीं, ठीक, मतलब क्या बताओ अभी. मनात विचार चालले आहेत का कसले सिरियस? कुछ नहीं खास यार, सोचा था अब तक मैं जीएम हो सकता था, क्या पता अभी. अरे हो, तू त्या प्रमोशनबद्दल खूप अस्वस्थ होतास. हाँ लेकिन प्रमोशन छोड़ो, मेरा एन्युअल रिव्यू भी नेगेटिव आया है. त्यामुळे गेले काही दिवस थोडा लॉस्ट असा वागत होतास का? नहीं यार, नौकरी की सिर्फ बात नहीं है, छोड़ो. अब क्या जीएम, क्या ऑफिसर, इन चीज़ों का कोई मतलब नहीं है. मैं तो कभी जीएम होऊंगा ही नहीं, सब खत्म हो गया, कुछ रास्ता ही नहीं रहा अब. ए हॅलो, काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस रे. काही सुसाईड वगैरे करायचा विचार करतोयस की काय? हां, कर रहा हूँ. काय वेडा आहेस का? एक कानाखाली मारेन आणि डोकं जागे राहील तुझं. असं लूजरसारखं बोलू नकोस. तुम्ही लोक मरता आणि मग जे रडतात ना त्यांचा विचार केला आहेस मागे, ज्यांना रडत ठेवशील? बहीण काय म्हणेल तुझी, माझा भाऊ? घाबरट निघाला. जरा परिवाराचा विचार कर, असं काहीतरी मूर्ख्यासारखं विचार नको करूस. स्टॉपिंग द रोल प्ले, लेट्स ॲनलाइज. काय वाटतं तुम्हाला? ऐकलं असेल ना तुम्ही ह्या टाईपचा डायलॉग, आसपास ऐकला असेल, कदाचित मीडियामध्ये पण ऐकलं असेल, पुस्तकांमध्ये ऐकलं असेल. आहे एक स्कूल ऑफ थॉट ज्यांना वाटतं की असं पटकन अग्रेसिव्हली रिॲक्ट करून त्या व्यक्तीला म्हणजे त्याचे होश गेले असतील तर एकदम डोकं जागेवर आणणं त्या व्यक्तीचं, असं नसतं. ह्या टाईपचं बोलून हे बघा, मेन गोष्ट जी आता एवढ्या भागांमध्ये मी एक मेन की वर्ड जो म्हणत आलो आहे तो एक कनेक्शन. ह्या अशा बोलण्याने परत कनेक्शन गॉन, कनेक्शन लॉस्ट, गेलं कनेक्शन. कारण तुम्ही त्या व्यक्तीला वेडा म्हटलं, काहीतरी मूर्खासारखा विचार करतो. ह्याच्यात किती विश्लेषणं लावली आपण. ह्याच्यात आपण ऑलरेडी त्या व्यक्तीबद्दल आपलं जजमेंट पास केलं की असा विचार करणं म्हणजे मूर्खपणा आहे. एक कानाखाली मारली की तो डोकं जागेवर येईल त्याचं.
बहीण काय म्हणेल, हे काय म्हणेल, म्हणजे एक आपण त्याला गिल्ट फिलिंग दिलं भरपूर. आधीच ती व्यक्ती डिप्रेस्ड आहे, त्यातनं आपण अजून त्यांना गिल्ट फिलिंग देतो आहे. आपण त्यांना अजून हे दाखवतो आहे की ते कसं चूक करतायत, ते कसा क्राईम करतायत, त्यांनी कसा कोणाचा विचारच केलेला नाही. म्हणजे ऑलरेडी आपण ह्या एका डायलॉगमधनं किती ब्लेमिंग करतो आहे, किती त्या व्यक्तीला खरं टोचून बोलतो आहे, हर्टफुल बोलतो आहे. त्याच्यामुळे एकतर कनेक्शन जाणार आहे, त्यांची मेंटल हेल्थ तर अजून डिटोरिएट होणार आहे अशा बोलण्यामुळे. सो दिस इज नॉट गोइंग टू वर्क. म्हणजे मान्य आहे आपल्याला कधी कधी ही मदत करायची असते, पण जर का खरंच मदत करायची असेल तर एक हेल्पफुल राहणं, काइंड राहणं आणि जरा वेगळ्या पद्धतीने अप्रोच करणं आवश्यक आहे. सो नाव लेट्स लिसन टू द नेक्स्ट पार्ट. म्हणजे हाच पार्ट पण वेगळ्या पद्धतीने आपण परत हा रोल प्ले ऐकूया. सो लेट्स स्टार्ट द नेक्स्ट रोल प्ले. कसा आहेस? काय म्हणजे घरी वगैरे कसे आहेत सगळे? कुछ नहीं चल रहा है यार, ठीक. ज़्यादा कुछ खास नहीं होता है, लाइफ होती है ऐसी. अरे मनात काही विचार चालले आहेत का? काही सिरियस विचार करतोयस का? कुछ खास नहीं यार, सोचा था अब तक मैं जीएम बन सकता था लेकिन क्या पता. अरे हो, तू त्या प्रमोशनबद्दल खूप अस्वस्थ होतास ना? प्रमोशन छोडो यार, मेरा एनुअल रिव्यू भी बहुत नेगेटिव आया है. अच्छा, त्यामुळे गेले काही दिवस तू थोड़ा लॉस्ट वागतोयस का? नहीं यार, नौकरी की सिर्फ बात नहीं है, छोड़ो. अब क्या जीएम, क्या ऑफिसर, इन चीज़ों का कोई मतलब ही नहीं है. मैं तो कभी जीएम होऊंगा ही नहीं, सब खत्म हो गया यार, कुछ रास्ता ही नहीं रहा. हे बघ, तू मला हे सगळं सांगतोयस विश्वासात घेऊन, याबद्दल खूप थँक्यू. पण तुझ्या बोलण्यातून काही इलाज उरला नाही असं ऐकायला आलं आणि सगळं संपलं असं पण तू म्हणालास. म्हणून मी विचारतोय की आत्महत्या करण्याचा विचार करतोयस का? आर यू हॅविंग सुइसाइडल थॉट्स? हाँ, मैं नहीं जीना चाहता. हे बघ, मी आहे. मी समजू शकतो तुला, मी समजू शकतो तुझं दुःख. तू मला बघ, गेल्या वर्षी मला पण प्रमोशन नव्हतं मिळालं, पण मी घाबरलो का? सरळ मर्दासारखा गेलो आणि बॉसला मी सांगितलं की प्रमोशन द्या, नाहीतर 10 कंपन्या आहेत मला घ्यायला उत्सुक. 3 महिन्यात मला पगारवाढ मिळाली आणि अजून 9 महिन्यांनी मला प्रमोशन पण मिळालं. बघितलंस ना तू? मग आपण घाबरायचं का? आपण घाबरायचं नाही. अशा छोट्या गोष्टी होत राहतात रे आयुष्यात. आयुष्य किती मोठं आहे. अँड कनेक्शन लॉस्ट. आता तुम्ही विचार करत असाल, अरे असंही बोलायचं नाही, मग बोलायचं तर काय बोलायचं? कसं आहे, म्हणजे ही खरं स्क्रिप्ट पाठ करण्याची गोष्ट नाही आहे, पण काही काही पॉइंटर्स असतात ना, त्या गोष्टी आपण अवॉइड करणं आवश्यक असतं. आणि हे ठरवून मी उदाहरणं देतो आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की कधीकधी आपलं, म्हणजे कधीकधी काय, मी म्हणेन आपलं इंटेन्शन खरं असतंच चांगलं मदत करण्याचं, पण तरीही आपल्या बोलण्याच्या पद्धतीने किंवा जे आपलं ग्रूमिंग असतं किंवा कल्चरली आपण जे ऐकून असतो गोष्टी की ह्या पद्धतीने अप्रोच करा, त्याच्यामुळे खरं गडबड कशी होऊ शकते. तर ह्या बोलण्यातनं सुद्धा कनेक्शन गेलं. का कनेक्शन गेलं? गेस करा बरं. हवं तर पॉज करून 2 सेकंड व्हिडिओ नाही, ऑडिओ माझा पॉज करून 2 सेकंड करावे. तुम्ही गेस करा की काय असं झालं बोलण्यात ज्याने कनेक्शन गेलं. सांगू? तुम्ही गेस केलंच असेल, बरोबर. लास्ट पार्टमध्ये गडबड होती. आपण स्वतःचं उदाहरण घ्यायला गेलो. आपण हे सांगायला गेलो की आपल्याला कळतं आहे की व्हॉट दॅट पर्सन इज गोईंग थ्रू, म्हणजे त्याला त्याचं दुःख हे आपल्याला कळलं, हे आपण डिक्लेअर करतो आहे. कसं असतं, ह्यानी कनेक्शन जाऊ शकतं. समोरची व्यक्ती विचार करते की अरे नाही माहीत रे तुला काय माहिती माझं दुःख. तू म्हणतो आहेस की तूसुद्धा ह्याच्यातनं गेला आहेस, पण नाही, माझी गोष्ट वेगळी आहे, माझी सिच्युएशन वेगळी आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असलो तरी आपण अंडरमाइन करतो आहे व्हॉट दॅट पर्सन इज गोईंग थ्रू, आणि आपण आधीच डिक्लेअर करतो आहे की कळलं मला तुझं दुःख. म्हणजे आपण स्वतःला मेन रोलमध्ये घेतो आहे की मला तुझं दुःख कळलं, मला समजतं आहे, माझ्या बाबतीत असं झालेलं, मी कसं केलं, मी कसं सुटलो, माझं आयडियल एक्झाम्पल कसं आहे ते तू वापर, कारण मला कळतं आहे की तुला काय होतं आहे. ह्याच्यामध्ये मीपणा जो येतो आहे त्याने गडबड होणार आहे आणि कनेक्शन जाणार आहे. कारण त्या व्यक्तीला त्या क्षणी वाटणार की नाही रे, तू नाही समजू शकत आहेस मला, माझी गोष्ट वेगळी आहे. तुझ्या बाबतीत ते झालं असेल, तुझ्या बाबतीत ते हे सोल्युशन म्हणजे कामात आलं असेल, पण माझ्या बाबतीत हे कदाचित नाही होणार. किंवा कधीकधी त्या व्यक्तीने ती गोष्ट ट्राय केलेली असते आणि ती गोष्ट नसते त्यांच्या बाबतीत सक्सेसफुल झालेली. या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे ह्याच्यात आपलं जे अझम्पशन होतं सगळ्या बोलण्यामधलं, त्याच्यामुळे गडबड होऊन कनेक्शन गेलं. लेट्स ट्राय अगेन.
आता आपण जरा शेवटच्या भागावरनं कंटिन्यू करूया. तर मग आधी कसा आहेस, मग तो म्हणेल सगळं की नाही यार ठीक नाही आहे वगैरे, आपलं झालं बोलणं. तर आपण जरा सेकंड हाफकडे जाऊया आता. सो लेट्स बिगिन द रोल प्ले. नहीं यार, नौकरी की सिर्फ बात नहीं है, छोड़ो. अब क्या जीएम क्या ऑफिसर, इन चीज़ों का कोई मतलब ही नहीं रहा. मैं तो कभी जीएम होऊंगा ही नहीं. सब खत्म हो गया, कुछ रास्ता ही नहीं रहा. तू मला सांगतोयस विश्वासात घेऊन, ह्याबद्दल थँक्यू. पण तुझ्या बोलण्यातून काही उरलं नाही. सगळं संपलं असं तू म्हणतोयस. म्हणून मी विचारतोय तुला की आत्महत्या करण्याचा विचार करतोयस का? हाँ, मैं नहीं जीना चाहता. मैं सोच रहा हूँ सुसाइड के बारे में. हे बघ, तुला मार्गदर्शनाची गरज आहे. तू माझ्याबरोबर ना या शिबिराला चल. तुला मी या बाबांबद्दल सांगतो. आपण त्यांच्या माठात जाऊया आणि तुला बरं वाटेल, मी गॅरंटी देतो. अरे आम्ही आहोत ना सगळे तुला मदत करायला. चल, तुला माठात नसेल यायचं तर आत्ताच्या आत्ता मी तुला डॉक्टरांकडे येतो. आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर गाडीत बस. आपण माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, बेस्ट आहेत, ते सगळ्यांना क्युअर करून टाकतात. त्यांच्याकडे गेलेली एक व्यक्ती सुसाईड नाही करत. आत्ताच्या आत्ता जाऊया, तिकडे तुला डेफिनेटली मदत मिळेल. मी तुला गॅरंटी देतो, तुला 2 दिवसात बरं वाटेल. चल माझ्याबरोबर या डॉक्टरांकडे, बस गाडीत. अँड कनेक्शन लॉस्ट. का बरं असेल ते? कारण ह्याच्यामध्ये आपण इन्स्टंट सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला. परत आपल्याला मदत करायची होती. ह्याच्यामध्ये नाही एवढं आपण प्रेज्युड्यूस नाही वागलो. आपण नाही म्हटलं की मला कळतं आहे, असं काय तसं काय. आपण इन्सल्टही करायला गेलो नाही. ह्या बाबतीत आपण काहीच करायला गेलो नाही. सो वेल डन. पण कनेक्शन गेलं कारण आपण सोल्युशन देण्याची घाई केली. म्हणजे तुम्ही माठात नेताय, बाबांकडे नेताय, डॉक्टरांकडे नेताय, हा माझा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम इकडे काय होतो आहे की सोल्युशन द्यायची घाई. ज्या क्षणी कळलं सुसाईड आहे, सुसायडल थॉट्स आहेत, त्या क्षणी हे कर हे कर हे कर, हे सोल्युशन, ह्याच्यामुळे तू वाचशील, डन. ही जी घाई करतो ना आपण सोल्युशन देण्याची, त्याच्यामुळे अनेकदा कनेक्शन जाऊ शकतं त्या व्यक्तीचं. का? कारण अशा वेळेला टॉकिंग इज इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन. मी म्हटलं तसं ॲक्टिव्ह लिसनिंग. आधी त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी तुम्ही ऐकताय, सोल्युशन लगेच देण्यासाठी नाही. हो, इव्हेंच्युअली सोल्युशनकडे नेऊ आपण गोष्टी कदाचित, पण ते द्यायची घाई करायची नाही आहे. आत्ता तर आपल्याला कळलं आहे की ती व्यक्ती सुसायडल विचार करते आहे. दॅट्स नॉट इट. म्हणजे अक्षरशः म्हणतात तसं आपण फक्त पुस्तकाचं इंट्रोडक्शन वाचलं आहे आत्ता. आपण पुस्तकावर रिव्ह्यू कसं लिहू शकतो अजून? त्याच्यामुळे पुढचं ऐकणं, अजून समजणं हे खूप आवश्यक आहे. तर आता लास्ट पार्ट असणार आहे कम्युनिकेशनचा, रोल प्लेचा. ह्याच्यामध्ये कनेक्शन नाही जाणार आहे, हे मी आधीच सांगतो आहे. मी तुम्हाला थोडंसं ऐकताना प्लॅन करता येईल की कशा गोष्टी मनूवर करायच्या आहेत. तर आताच्या रोल प्लेमध्ये आपण पॅल मॉडेल, जे मी म्हटलं क्रेडिटेड मॉडेल आहे, त्याप्रमाणे मेथॉडिकली बोलणार आहोत. ह्यात आपले पेशन्स भरपूर लागणार आहेत. आपल्याला सोल्युशन देण्याची घाई नाही करायची आहे. सोल्युशन देण्याची अर्ज जी असते ना आपल्याला, ती कंट्रोल करणं खूप आवश्यक असणार आहे. आपल्याला कनेक्शन खूप सांभाळायला लागणार आहे. आपल्याला कनेक्शन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात आपल्याला एक्सप्लोरेशन करायचं आहे. आपल्याला क्लॅरिटी हवी आहे की सुसाईडचाच प्लॅन आहे का, त्यामागची कारणं शोधायची आहेत आपल्याला. आणि हे सगळं करताना कनेक्शन जाणार नाही ना, ह्याचा विचार करायचा आहे. चुकून आपल्या हातनं कधीतरी सोल्युशन दिलं गेलं फटकन, पण नंतर आपल्याला आठवलं की अरे पाल मॉडेलप्रमाणे सांगितलेलं होतं की सोल्युशन पटकन देऊ नकोस. तर हरकत नाही, साराव करून आपण परत पहिल्यापासून थोडंसं ॲक्टिव्ह लिसनिंग करून, ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारून कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो. तर आता जे मी उदाहरण देणार आहे रोल प्लेचं, ते शेवटचं आहे. त्याच्यामध्ये मोस्टली कनेक्शन जाणार नाही. तर ते कसं नाही, कसं बोलायचं, ह्याचं उदाहरण मी आता देतो. सो लेट्स स्टार्ट द रोल प्ले. कसं आहेस? का रे, सगळं ठीक आहे ना? घरी वगैरे सगळे कसं आहेत? तू कसं आहेस? कुछ नहीं यार, ठीक है, कुछ ज़्यादा खास नहीं. लाइफ मनात काही विचार आहेत का रे सिरियस? कुछ खास नहीं. सोचा तो अब तक मैं जीएम बन जाऊंगा, लेकिन क्या पता. अरे हो, तू त्या प्रमोशनबद्दल खूप अस्वस्थ होतास, आठवत आहे मला. प्रमोशन छोड़ो यार, मेरा ॲन्युअल रिव्ह्यू भी नेगेटिव्ह आया आहे. अच्छा, त्यामुळे गेले काही दिवस थोडासा लॉस्ट वाटतो आहेस का?
म्हणजे रिव्ह्यूमुळे थोड़ा अस्वस्थ झाला आहेस का? नहीं यार, नौकरी की सिर्फ बात नहीं है, छोड़ो। अब क्या जीएम क्या ऑफिसर, इन चीज़ों का कोई मतलब ही नहीं है। मैं तो कभी जीएम होऊंगा ही नहीं। सब खत्म हो गया, सब खत्म। कुछ कुछ रास्ता नहीं रहा। तू मला खूप विश्वासात घेऊन या गोष्टी सांगतोयस त्याबद्दल खरंच थँक्यू. पण मलाही विचारणं आवश्यक आहे. तुझ्या आत्ताच्या बोलण्यातून आणि गेले काही दिवस तुझी वागणूक बघून तू जरा लॉस्ट वाटतोस मला. आणि आत्ता बोलताना तू म्हणालास की काही इलाजच उरला नाही आहे. तू हेही म्हणालास की सगळं संपलं. ते असं म्हणाल्या म्हणून मी जरा विचारतोय तुला की तू आत्महत्या करण्याचा विचार करतोयस का? आर यू हैविंग सुइसाइडल थॉट्स? हाँ, मैं नहीं जीना चाहता. मैं सुइसाइड करने की सोच रहा हूँ. तू हा आत्महत्या करण्याचा जो विचार करतोयस त्यामागे जे तू मला प्रमोशनबद्दल सांगितलंस आणि नेगेटिव्ह रिव्ह्यूबद्दल सांगितलंस, ही कारणंच आहेत का अजून काही पण चाललेलं आहे आयुष्यामध्ये? देख यार, जीएम नहीं, वो सिर्फ रिव्यू प्रमोशन की बात नहीं है. क्या बताऊँ तुम्हें. तुमने बोला ना मैं थोड़ा लॉस्ट लग रहा था यार. मैंने कल ब्लड टेस्ट भी करवाई और मुझे शुगर है. ये डायबिटीज़ से मुझे ये पता चल गया. उसमें ये घर का लोन भी चुकाना है. सब मुश्किल हो रहा है. बहन की शादी का खर्चा भी करना था. ये सब के लिए ना जीएम का प्रमोशन मुझे मिलना बहुत ज़रूरी था. वो ब्लड शुगर का तो देख लेंगे, लेकिन अब ये खर्चे, नेगेटिव्ह रिव्ह्यू, खूप चाललं आहे रे तुझ्या आयुष्यात. खूप कठीण असेल. तू एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळून घेतोयस. सोप्पं नहीं है. हाँ, बहुत मुश्किल है, लेकिन क्या करूँ. कुछ नहीं हो सकता. बस ये सब ख़त्म हो जाए. कोई रास्ता ही नहीं है अब. अरे अशा सिच्युएशनमध्ये तू जे म्हणतोयस ते वाटू शकतं. तुला पूर्वी कधी पण असे विचार आले आहेत? किंवा पूर्वी कधी तुला अशा गोष्टी हाताबाहेर गेल्यासारखं वाटलेलं का? पहले हाँ. अभी की बात नहीं है, लेकिन 12 साल पहले अपना इंजीनियरिंग के फाइनल्स के समय ऐसा प्रेशर आया था. माँ बाप बहन बिल्कुल नहीं समझ रहे थे कि मुझ पे क्या बीत रही है. तभी भी सुसाईड के बारे में सोचा था मैंने. मग आत्ता जे चाललं आहे तुझ्या आयुष्यात त्या विषयाशी तू बद्दल आईवडिलांशी बोलला आहेस किंवा बहिणीशी बोलला आहेस? बोलावंसं वाटलेलं किंवा झाली आहे तुमची चर्चा या गोष्टीवर? बिल्कुल नहीं. वो नहीं समझेंगे. पहले भी नहीं समझ रहे थे, आज भी नहीं समझेंगे. तू अजून कोणाशी बोलतोस का रे? कधी जर का अशा गोष्टी प्रेशरायझिंग वाटल्या तर? तुला अशी कुठली व्यक्ती आहे जी समजू शकते असं तुला वाटतं? ज्याच्याशी बोलून ओपन अप होणं ईजी पड़ता ज़रा. एक्चुअली पहले वो चाचा थे ना मेरे, वो चाचा के साथ मैं बात करता था. बस वो मुझे समझ सकते थे. इंजीनियरिंग के टाइम भी बस उन्होंने ही मुझे समझा था. अरे वाह. मग आत्ता तू चाचाशी बोललेलंस तुझ्या ह्या विषयावरती? किंवा आवडेल तुला चाचाशी बोलायला आत्ता? हाँ, बोल सकता हूँ, लेकिन मैं उनको अब तकलीफ़ नहीं देना चाहता. उनकी उम्र भी बहुत हो चुकी है. चाच्याला मला तरी वाटतं असं जर का तकलीफ होत असेल तर ते सांगतील तुला. मी सुद्धा त्यांना सांगेन की तुम्हाला तकलीफ झाली तर सांगा. मग तुला आवडेल बोलायला चाच्याशी? हाँ, कोई बात नहीं, बस उनको तकलीफ़ ना हो जाए. लेकिन वही समझ सकते हैं मुझे. मैं चाहता हूँ उनसे बात करना. मी जर का चाच्याशी आधी बोललो तर चालेल तुला? म्हणजे चाच्याला कमीत कमी त्रास कसा होईल हे मला बघता येईल. मग तू पण बोल त्यांच्याशी. हाँ, तुम करो पहले उनको कॉल. तुम पहले कॉल करके बता दो उनको. फिर मैं भी बात करूँगा. बरं, मला चाचाचा नंबर देतोस जरा? हां, ये लो नंबर. मी चाच्याशी बोललो, ते तुला भेटायला येत आहेत आज रात्री. पण तोपर्यंत तू सेफ राहणं, सुरक्षित राहणं हे पण खूप गरजेचं आहे. हाँ, मैं भी जानता हूँ, लेकिन मुझे कुछ ठीक नहीं लग रहा. लगता है कि जिए तो किस लिए जिए. तुला आयुष्यात चाच्याशिवाय अजून कोणी आहे जवळचं? हाँ, माँ बाप बहन है, लेकिन वो समझते नहीं है. एक है मेरे बचपन का दोस्त. हमारी दोस्ती अब 20 सालों की है और हम दोनों संडे को जिम खाने में क्रिकेट भी खेलते हैं. अरे हो, तुला क्रिकेट पण आवडतं ना? चांगला फॅन आहेस क्रिकेटचा. एक दोनदा आपण खेळलेलो क्रिकेट. काय मस्त बॅटिंग करतोस. हाँ, वो तो है यार, मन फ्रेश हो जाता है क्रिकेट खेल के. आपण या मित्राशी सुद्धा बोलूया का? चालेल तुला या मित्राशी बोललेलं? नहीं, लेकिन आज हम हाँ, लेकिन आज नहीं.
मग काय बरं प्लॅन करतो आहेस? संडेला क्रिकेट खेळायला जाशील परत, तेव्हा बोलशील त्याच्याशी? हाँ, संडे को तो मैं जाना चाहता हूँ क्रिकेट खेलना, फ्रेश हो जाता है मन, संडे को ज़रूर बात करूँगा मैं उससे. मग तेव्हा क्रिकेट नंतर वगैरे बोलून बघ त्याच्याशी तू. हां, सोच रहा हूँ कर ही लूँ बात उससे संडे को. मग आता संडेला क्रिकेट खेळायचं आहे, मित्राशी बोलणारसुद्धा आहेस तू, तर ह्यासाठी आत्तापुरतं तरी तू स्वतःला सुरक्षित ठेवशील का? हाँ, चाहता तो हूँ मैं. टू बी कंटिन्यूड. हा रोल प्ले इकडेच संपला. ॲक्च्युली संपला नाही, पॉज करतोय आपण हा रोल प्ले. हा रोल प्ले आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये कंटिन्यू करणार आहोत. लक्षात ठेवा की आपला अप्रोच हा ऑर्गॅनिक हवा, ॲज पर द सिच्युएशन. पण ऑर्गॅनिक असला तरी शक्यतो ज्या ज्या गाईडलाईन्स मी दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सना धरून आपला अप्रोच हवा. कधी कधी असंही होऊ शकतं की व्यक्ती ओपन अपच होणार नाही, आणि तेव्हा मात्र आपण आत्ताचा जो ही पद्धत होती, एक्रेडिटेड पद्धत होती आपली आणि अप्रूव्ड पद्धत होती, त्या पद्धतीने प्रयत्न केला ह्यावर आपली भूमिका संपते आणि मग एमर्जन्सी सर्व्हिसेसवर पुढे काय होणार हे ठरतं. आणि हे कधी जेव्हा ती व्यक्ती ओपन अपच होत नाही, नो मॅटर वॉट, काहीही करा, इट्स जस्ट नॉट पॉसिबल, तर तेव्हा मग आपण म्हटलं तसं ॲटलिस्ट वी कॅन स्लीप पीसफुली की आपण प्रयत्न केला अप्रोप्रिएट पद्धतीने, जेवढं बेस्ट पद्धतीने आपल्याला करता आला आपल्या कपॅसिटीमध्ये तो आपण केला. आणि तीच कपॅसिटी बिल्डिंग आपण करतो आहे आत्ता, की ती ॲटलिस्ट जास्तीत जास्त, मी हे म्हणत नाही आहे ही वर्ल्ड्स बेस्ट पद्धत आहे असं म्हणत नाही आहे, 100 वर्षांनंतरसुद्धा हीच पद्धत असणार आहे, पण आत्ताच्या रिसर्चवर, आत्ताचा डेटा जे सांगतो आहे, आत्ता जे शिकवलं जात आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्टना, अगदी जे क्रायसिस मॅनेजमेंट हेल्पलाईन्सवर असतात त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं, त्या पद्धतीने आत्ताची बेस्ट पद्धत ही आपण फॉलो करतो आहे. सो ॲटलिस्ट वी नो की वी ट्राईड अवर बेस्ट. तर आता आपलं इंटरव्हेन्शन बाय द वे संपलेलं नाही आहे अजून. ही व्यक्ती अजूनही सुइसायडल आहे आणि अजून ॲम्ब्युलन्स किंवा पोलीस आलेले नाही आहेत किंवा चाचा आलेले नाही आहेत, आणि आपल्याला अजून एमर्जन्सी सर्व्हिसेसना कॉलही करायला चान्स नाही मिळालेला. खूपदा व्यक्ती पूर्णपणे शांत झाली की मग आपण एमर्जन्सी सर्व्हिसेसना कॉल करू शकतो, की एक छोटा टेक्स्ट पाठवायचा आपल्या ओळखीच्याला की एमर्जन्सी सर्व्हिसेसना कॉल करा. पण आत्ता ते टार्गेट नाही आहे. टार्गेट आहे त्या व्यक्तीला सेफ ठेवणं, शांत करणं. आणि हे इंटरव्हेन्शन संपलेलं नाही आहे मी म्हटलं तसं, कारण अजून आपल्याला काही सॉलिड ॲक्शन घ्यायला क्लिअर ग्राउंड मिळालेलं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू. रिमेंबर, इंटरव्हेन्शन अजून चालू आहे. नव्या भागात आपण हेच उदाहरण वापरून इंटरव्हेन्शन मॉडेलला पुढच्या पार्टमध्ये, सेकंड हाफ त्या इंटरव्हेन्शन मॉडेलचा समजून घेऊया. Until then, take care.